आज 20/5/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आपल्या या जीवनाला कवडीपासून हिऱ्यासारखे बनवायचे असेल तर वेळेला सफल करा, अवगुण काढून टाका. खाण्यापिण्यामध्ये, झोपण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. आजचा प्रश्न आहे, मनुष्याने कोणत्या एका शब्दामुळे सर्वांना भगवंताचे रूप समजले आहे? उत्तर, बाबा म्हणतात, यावेळी मी बहुरूपी आहे. असे नाही की जेव्हा इथे मुरली चालवतो तर परमधाममध्ये नसतो. मला तर यावेळी खूप कामे करावी लागतात, खूप सेवा चालत आहे. मुलांना, भक्तांना साक्षात्कार करावा लागतो. यावेळी मी बहुरूपी आहे या एका शब्दामुळे मनुष्य म्हणतात की ही सर्व भगवंताची रूपे आहेत. दुसरा प्रश्न, बाबांच्या कोणत्या श्रीमताचे पालन करणारी मुलं सुपात्र आहेत? उत्तर, बाबा म्हणतात, मुलांनो, कधी पण नुकसान होईल अशी सेवा करू नका. वेळ फार मूल्यवान आहे. वेळेला झोपण्यामध्ये वाया घालवू नका. कमीत कमी 8 तास माझ्यासाठी द्या. ही श्रीमत पालन करणारी मुलेच सुपात्र आहेत. गीत आहे, तूने रात गवाई सो के. ओम शांती. मुलांना बाबा समजावत आहेत. मुलं जाणतात, आम्ही सर्व मुले बाबांची आहोत. आपल्या शरीराचे पिता तर शारीरिकच आहेत, परंतु आत्मा जो अशरीरी आहे त्याचे पितासुद्धा अशरीरी आहेत. बाबांनी समजावले आहे, बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा मिळत आहे. आता जो सुरू होतो तो त्रेताच्या अंतापर्यंत चालत राहतो. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात भविष्य 21 जन्मांच्या प्रारब्धासाठी. मग त्यानंतर हा हदचा वारसा सुरू होतो, बेहदचा पूर्ण होतो. या गुह्य गोष्टी आहेत ना. तुम्ही जाणता, अर्धा कल्प आम्ही हदच्या पित्याकडून वारसा घेत आलो आहोत आणि बेहदच्या बाबांची आठवण करत आलो आहोत. आत्म्याच्या संबंधाने सर्व भाऊ भाऊ आहेत, ते पिता आहेत. असे म्हणतात सुद्धा की आम्ही आत्मे भाऊ भाऊ आहोत. आणि जेव्हा मनुष्य सृष्टीची रचना रचतात तर भाऊ बहीण बनतात. ही नवीन रचना आहे ना. नंतर परिवार वाढत जातो. काका, चाचा, मामा हे नंतर बनतात. यावेळी बाबा रचना रचत आहेत. मुलं आणि मुली आहेत, दुसरा कोणताही संबंध नाही. आता तुम्ही जिवंतपणीच भाऊ बहिणी बनले आहात, दुसऱ्या कोणत्याही नात्याचा संबंध नाही. आत्ता तुम्हाला नवीन जन्म मिळालेला आहे. तुम्ही जाणता, आपण सर्व ईश्वरीय संतान आहोत. शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. कुमार कुमारींचा दुसरा कोणताच संबंध नाही. यावेळी सारी दुनिया पतित आहे. याला पावन बनवायचे आहे. मुलं म्हणतात, बाबा आम्ही तुमचे आहोत. बाबा म्हणतात, मुलांनो, भविष्यासाठी पुरुषार्थ करून आपले जीवन हिऱ्यासारखे बनवा. सारा दिवस फक्त खाणे, पिणे, रात्रीला झोपणे आणि बाबांची आठवण न करणे याने काही हिऱ्यासारखा जन्म मिळू शकणार नाही. बाबा म्हणतात, शरीर निर्वाहासाठी कर्म करताना गृहस्थीमध्ये राहून कमळ फुलासारखे बनायचे आहे. मुलं समजतात, आम्ही कवडीपासून हिऱ्यासारखे म्हणजे मनुष्यापासून देवता बनत आहोत. मनुष्यामध्ये तर अनेक अवगुण आहेत, देवतामध्ये गुण असतात. म्हणून तर
मनुष्य देवतांच्या समोर जाऊन आपले अवगुण सांगतात. तुम्ही सर्वगुण संपन्न, आम्ही पापी नीच आहोत. आता बाबा सांगतात स्वतःमधील आसुरी अवगुण काढून ईश्वरीय दैवी गुण धारण करायचे आहेत. बाबा तर निराकार आहेत, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. हे ज्ञान तर बुद्धीमध्ये बसलेले आहे ना, हे नवीन ज्ञान आहे. कोणत्या वेद शास्त्रामध्ये हे ज्ञान नाही. आता जे तुम्ही ऐकत आहात ते नंतर प्राह्य लोप होऊन जाईल. आता तुम्ही जाणले आहे आम्ही आसुरी गुणवाल्या मनुष्यापासून दैवी गुण धारण करून बाबांद्वारे देवता बनत आहोत. जे पापांचे ओझे डोक्यावर आहे ते बाबांच्या आठवणीने आम्ही भस्म करत आहोत. भक्ती मार्गामध्ये तर हेच ऐकवत आले की पाण्यामध्ये स्नान केल्याने पापे भस्म होऊन जातील. परंतु पाण्याने तर पावन बनू शकत नाहीत. जर असे झाले असते तर मग पतित पावन बाबांची आठवण का बरे करतात? काहीच समजत नाहीत. समजूतदार आणि बेसमज याचे पण एक नाटक बनलेले आहे. आता तुम्ही किती समजूतदार बनत आहात. साऱ्या सृष्टीचक्राला जाणले आहे. इतिहास भूगोलाला जाणणे ही देखील एक समज आहे ना. जर जाणत नसतील तर त्यांना बेसमज म्हटले जाते. तुम्हा मुलांना माहिती आहे बाबांनी स्वतःचा परिचय आपल्या मुलांना दिलेला आहे की मी आलेलो आहे तुम्हाला हिऱ्यासारखे बनविण्यासाठी. असे नाही की इथे ऐकून गेल्यानंतर खाणे पिणे जसे पूर्वी चालत होते ते तर कवडीसारखे जीवन होते. देवतांचे हिऱ्यासारखे जीवन आहे ते तर स्वर्गाचे सुख भोगत होते. चित्र पण आहेत ना. यापूर्वी तुम्ही हे जाणतच नव्हता की आपणच सुखी होतो आणि आपणच दुःखी झालो आहोत. आपण 84 जन्म कसे घेतले हे जाणत नव्हतो. आता मी सांगत आहे. आता तुम्ही इतरांना पण समजावून सांगू शकता. बाबा समजूतदार बनवीत आहेत तर मग इतरांना पण समजावून सांगितले पाहिजे. असे नाही घरी गेल्यानंतर पुन्हा तसेच पूर्वीसारखे वागत राहायचे. शिक्षण घेतल्यानंतर मग इतरांना शिक्षण द्यायचे आहे. बाबांचा परिचय देण्याची सेवा करावी लागेल. बेहदचे बाबा तर सर्वांचे एकच आहेत. सर्व धर्माचे त्यांना बोलावतात. हे परमपिता परमात्मा किंवा हे प्रभू असा कोणीही नसेल की जो परमात्म्याची आठवण करत नसेल. सर्व धर्मांचे पिता एकच आहेत. एकाची सर्व आठवण करतात. बाबांकडून वारसा घेण्याचा सर्वांना हक्क आहे. वारशाबाबत पण समजावून सांगायचे आहे. बाबा कोणता वारसा देतात? मुक्ती आणि जीवनमुक्तीचा. इथे तर सर्व जीवन बंधमध्ये आहेत. बाबा येऊन सर्वांना रावणाच्या बंधनापासून सोडवत आहेत. यावेळी कोणीही जीवनमुक्त नाही, कारण रावण राज्य आहे, देह अभिमान आहे. देवता आत्मअभिमानी असल्यामुळे हे जाणतात की आपण आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो. फक्त परमात्म्याला ओळखत नाहीत. परमात्म्याला ओळखले तर मग पूर्ण सृष्टीचक्रालाच जाणले असते. त्रिकालदर्शी फक्त तुम्हीच आहात. ब्राह्मणांनाच त्रिकालदर्शी बनवीत आहेत. जर देवताच त्रिकालदर्शी नाहीत आणि त्यांची जी वंशावळ येते त्यांच्यामध्ये सुद्धा हे ज्ञान असत नाही.
तर मग दुसऱ्यामध्ये हे ज्ञान कुठून येईल? देणारे पण एकच आहेत. हे सहज राजयोगाचे ज्ञान आणखीन कुणालाच असू शकत नाही. देवी देवता धर्माचे सुद्धा शास्त्र तर असले पाहिजे. तर विश्वनाटकानुसार त्यांना ग्रंथ बनवावे लागतात. गीता, भागवत इत्यादी सर्व असेच परत बनतील. ग्रंथ पण असेच बनतील. आता ग्रंथ किती मोठा झालेला आहे, नाही तर फार लहान होता. हाताने लिहिलेला होता, नंतर मोठा केलेला आहे. हे पण असेच आहे. याचा जर ग्रंथ बनविला तर फार मोठा होऊन जाईल, परंतु त्याचा सारांश केला जातो. शेवटी बाबा दोनच अक्षर सांगतात, मन मना भव. मी तुम्हाला सर्व वेद शास्त्रांचे सार समजावून सांगतो, तर जरूर नाव तर घ्यावे लागेल ना. अमक्या शास्त्रामध्ये असे असे आहे, ते काही धर्माचे शास्त्र नाही. भारताचा धर्म एकच आहे. बाकी ते कोणत्या धर्माचे शास्त्र आहे ते सिद्ध करू शकत नाहीत. भारताचे शास्त्र एकच गीता आहे. गीता पण सर्व शास्त्र शिरोमणी म्हणून प्रसिद्ध आहे. गीतेची महिमा तुम्ही तंतोतंत जाणता. ज्या गीतेद्वारे बाबा येऊन भारताला स्वर्ग बनवतात. भारतातील शास्त्राला खूप मान मिळतो, परंतु गीतेचे भगवान कोण होते त्यांना न जाणल्यामुळे खोटी प्रतिज्ञा घेतात. आता त्याला बरोबर करा. भगवंताने तर असे म्हटले नाही की मी सर्वव्यापी आहे. मुलांनी प्रश्न विचारला. शिवबाबा जेव्हा येथे येतात, मुरली चालवितात, तर मग तेव्हा ते परमधाममध्ये पण असतात का? बाबा म्हणतात, यावेळी तर मला खूप कामे करावी लागतात. खूप सेवा चालते. अनेक मुलं, भक्त इत्यादींना साक्षात्कार करवतो. यावेळी मी बहुरूपी आहे. बहुरूपी अक्षरामुळेही मनुष्य समजतात की सर्व त्यांचीच रूपे आहेत. माया उलटे लटकवते, परत बाबा सुलटे बनवितात. तुम्ही मुले आता मुक्तिधाममध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुमची बुद्धी मुक्तिधामकडे आहे. असा कोणी मनुष्य पुरुषार्थ करू शकत नाही जे बाबा करवत आहेत. आता तुमचा बुद्धियोग तिथे लावा. जिवंतपणेच या शरीराला विसरून जा. जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तर त्यावेळी म्हणतात की स्वर्गवासी झाले, आणि तरी देखील रडत राहतात. बाबांची जी सुपात्र मुले आहेत तीच बाबांचे मदतगार बनून सेवा करतील. ती कधी नुकसानीची सेवा करणार नाहीत. जर कोणी नुकसानाची सेवा करतात तर ते स्वतःचे नुकसान करतात. बाबा सांगत आहेत, गोड मुलांनो, हा वेळ फार मौल्यवान आहे. भविष्य 21 जन्मांसाठी तुम्ही कमाई करत आहात. तुम्ही ओळखले आहे. आम्हाला विश्वाची बादशाही मिळत आहे. किती भारी कमाई आहे. तर यामध्ये लागले पाहिजे. बाबांची आठवण करायची आहे. जसे सरकारची सेवा 8 तास करता. बाबा पण सांगत आहेत, माझ्यासाठी 8 तास द्या. रात्रीला झोपून आपला वेळ वाया घालवू नका. दिवस रात्र कमाई करायची आहे. ही खूप सहज सोपी फक्त बुद्धीची गोष्ट आहे. मनुष्य जेव्हा धंद्यावर जातात तर प्रथम मंदिरासमोर हात जोडून नंतर दुकानामध्ये जातात. येताना विसरून जातात. घराची आठवण येत राहते. हे पण चांगले आहे, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. तुम्हा मुलांना कलकत्त्यामध्ये चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. काली मातेचा तिथे मोठा मान आहे. बंगाली लोकांचे रीतिरिवाज
त्यांचे आहेत. ब्राह्मणांना मासे जरूर खाऊ घालतात. मोठा मनुष्य आपला तलाव बनवून मग त्यामध्ये मासे पाळतात, तर ब्राह्मणाला पण ते खाऊ घालतात. आता तुम्ही पक्के वैष्णव बनले आहात. प्रत्यक्षात तुम्ही विष्णुपुरीमध्ये जात आहात. असे नाही की तिथे 4 भुजावाले मनुष्य असतात. लक्ष्मी नारायणाला विष्णू म्हटले जाते. 2 भुजा नारायणाच्या, 2 भुजा लक्ष्मीच्या. तुम्ही महालक्ष्मीची पूजा करता, पण खरे तर विष्णूची करत असता. दोघेही आहेत ना. परंतु यावेळी महिमा मातांची आहे. जगदंबेचे गायन आहे. लक्ष्मीचे पण नाव गायले जाते. बाबा मातांद्वारा सर्वांना सद्गती देत आहेत. जगत अंबा मग राजराजेश्वरी बनते. मातांची पूजा होते. खरं तर जगदंबा एक आहे ना. जसे शिवाचे एक लिंग बनवितात, तसेच मग लहान लहान शाळीग्राम पण बनवितात. तसेच कालीची पण लहान मंदिरे खूप आहेत. ती जशी मातेची संतान आहेत. आता बाबा तुम्हाला आपले बनवतात. यालाच बळी चढणे म्हटले जाते. तुम्ही त्यांच्यावर बळी चढत आहात, या ब्रह्मावर नाही. तर बाबा समजावतात, आता वेळ वाया घालवायचा नाही. धंदा इत्यादी जरूर करा. जर पैसे भरपूर असतील खाण्यासाठी, तर मग त्यासाठी जास्ती माथा का मारता? हा शिवबाबांच्या यज्ञामध्ये देता, तर जसे विश्वाच्या सेवेमध्ये लावत आहात. बाबा सांगतात सेंटर उघडा, जिथे या मुली मनुष्यांना देवता बनविण्याचा रस्ता सांगतील. हे शिक्षण किती उत्तम आहे. अनेकांचे कल्याण होत राहते. बाबा सांगतात लाखो करोडो कमवा, परंतु काम असे करा ज्यामुळे भारत पावन बनेल, नेहमीसाठी आरोग्य संपन्न बनेल. तुम्ही भविष्यासाठी आता पूर्ण वारसा घेत आहात. तिथे तर गरीब कुणीही नसते. तिथे पण तुम्ही आत्ताचे प्रारब्ध भोगता. तर मग किती धारणा केली पाहिजे. तुमचा एक एक पैसा हिऱ्यासारखा आहे. त्यातून भारत स्वर्ग बनत आहे. बाकीचे शिल्लक राहील ते तर नाहीसे होऊन जाईल. तर जो काही पैसा वाचेल तो या सेवेमध्ये लावा. हे मोठ्यातील मोठे हॉस्पिटल आहे. काही गरीब मुले म्हणतात आम्ही 8 आणे देतो. घरासाठी आमची वीट लावा. आम्हाला माहीत आहे इथेच मनुष्य नेहमीसाठी आरोग्य संपन्न बनतील. इथे तर पुष्कळ येतील. रांग लागेल, जी कधी पाहिली नसेल. तर किती खुशी झाली पाहिजे. आम्ही कशापासून काय बनत आहोत. आम्ही शिवबाबांकडून बेहदचा वारसा घेत आहोत. बाबा आहेत निराकार, ज्ञानाचे सागर. ते या रथामध्ये म्हणजेच ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. तर मुलांनी फार दयाळू बनले पाहिजे. आपल्यावर आणि दुसऱ्यावर पण दया केली पाहिजे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, भारताला पावन बनविण्याच्या सेवेमध्ये आपले तन मन धन सफल करायचे आहे. पैशाला हिरा समजून स्वर्ग बनविण्याच्या सेवेमध्ये लावायचे आहे. वेळ व्यर्थ घालवायचा नाही. दुसरा पॉइंट, भविष्य 21 जन्मांचे प्रारब्ध बनविण्यासाठी दिवस रात्र
कमाई जमा करायची आहे. वेळ वाया घालवायचा नाही. शरीराला विसरण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, अकाल तख्त नशीन तेच दिल तख्त नशीन बनून स्वराज्याच्या नशेमध्ये राहणारे प्रकृतीजीत मायाजीत भव. अकाल तख्त नशीन आत्मा नेहमी आत्मिक नशेमध्ये राहते. जसे राजा नशेशिवाय राज्य चालवू शकत नाही, तसे आत्मा जर स्वराज्याच्या नशेमध्ये नसेल तर कर्मेंद्रिय रूपी प्रजेवर राज्य करू शकणार नाही. त्यामुळे अकाल तख्त नशीन तेच दिल तख्त नशीन बना आणि या आत्मिक नशेमध्ये राहा, तर कोणतेही विघ्न किंवा समस्या तुमच्या समोर येऊ शकणार नाही. प्रकृती आणि माया वार करू शकणार नाही. तर तख्तनशीन बनणे म्हणजे सहज प्रकृतीजीत आणि मायाजीत बनणे. आजचे बोधवाक्य आहे, संकल्पाची सिद्धी प्राप्त करायची असेल तर आत्मशक्तीचे बळ भरत रहा. अच्छा. ओम शांती.